गणपतराव आणि रमाबाई यांचं चौकोनी सुखी कुटुंब. दोघं नवरा बायको आणि 2 मुलं, सुरेश आणि दिनेश. सुरेश हा घरातील मोठा मुलगा, समजदार आणि कष्टाळू. त्याला शेती करणे खूप आवडायचे. तर दिनेश हा लहान मुलगा, अल्लड आणि हौशी, पण अभ्यासात हुशार. त्याला खूप शिकून शहरात नोकरी करणे आवडायचे. सुरेशचे लग्न उर्मिलासोबत झाले. ती शहरात वाढलेली, शिवाय BA शिकलेली. गणपतरावांचे कुटुंब सुखी आणि संपन्न असल्यामुळे, शिवाय मुलगा समंजस आणि कष्टाळू असल्यामुळे उर्मिलाच्या आईवडिलांनी शहरात शिकलेली मुलगी आनंदाने खेड्यात दिली. तसे गणपतराव कडक स्वभावाचे आणि रमाबाई, उर्मिलाच्या सासूबाई, अगदी काटेकोर आणि चोख कामाच्या. उर्मिलाचे लग्न झाल्यावर सकाळच्या चहापासून सगळी जबाबदारी स्वतःवर घेतली. रमाबाई मात्र उर्मिलाच्या प्रत्येक कामात चुका काढायच्या. अगं उर्मिला, चहा करताना मोजून करायचा, साखरेचे दाणे खाली पडायला नको, चहा गाळणी खाली ठेवू नकोस, भाकरी पातळ थाप. पण उर्मिला कधीही उलट उत्तर देत नव्हती. हसत ती चुका सुधारायची. आपल्या स्वभावाने तिने घरच्यांची मने जिंकली होती. हळूहळू शेतीच्या कामातही ती अगदी आनंदाने मदत करायची. काही वर्षात दिनेशचे पण लग्न झाले. दिनेशने त्याच्यासोबत गावात शिकलेल्या वर्गमैत्रिणीसोबतच लग्न केले. तिचे नाव सुमन होते. घरचे पण तयार झाले. त्यांना वाटले खेड्यातील मुलगी आहे, सगळं काम नीट सांभाळून घेईल. मोठी सून तर समजदार आहेच, शिवाय लहान सून ओळखीतली आणि खेड्यातील आहे. दोन्ही सुना मिळून चांगले काम करतील. पण लहान सून सुमन 10 वाजता उठायची. रमाबाई कुरकुर करायच्या, काय बाई, आजकालच्या पोरींना जरा अक्कल नाही. सासरी किती वाजता उठायचं, एवढी अक्कल नाही का तिला? सासूबाई म्हणायच्या. उर्मिला, जरा सांग की तिला लवकर उठायला. अहो आई, लहान आहे ती, समजेल हळूहळू, उर्मिला म्हणायची. पण सुमन झोपेतून उठली की उर्मिला तिला प्रेमाने म्हणायची, मला माहीत आहे तुला लवकर उठायची सवय नाही, पण घरातल्यांनी म्हणायच्या आधीच आपणच सवय करायला पाहिजे. मी पण स्वतःला बदलवलं. माझ्या पण चुका व्हायच्या, पण सासूबाईंनी अगदी मुलीसारखं समजून घेतलं मला. आता हेच आपलं कायमचं घर. मग या घरचे रीतिरिवाज, सवयी, घरच्यांच्या आवडीनिवडी आपल्यालाच बघाव्या लागतील. आता हेच आपले मायबाप. जोपर्यंत आपण सासरी मन लावून जुळत नाही, तोपर्यंत सासर आपलं वाटत नाही. करशील ना मग प्रयत्न? बाकी मी आहेच, तुझी मोठी बहीण. ओ ताई, मला काही गरज नाही बहिणीची. मला सख्खी बहीण आहे. तुमचं भाषण तुमच्याजवळच ठेवा. माझं मी ठरवीन. मला कधी उठायचं, काय करायचं, तुम्ही कोण मला सांगणार? सुमन तोऱ्यात म्हणाली. सासूबाई मागून सगळं ऐकत होत्या. सुनबाई, जरा जीभ आवर, मोठी आहे ती, सासूबाई म्हणाल्या. मग त्यांना सांगा माझ्या मधात बोलायचं नाही म्हणून, सुमन म्हणाली. गणपतराव म्हणजे उर्मिलाचे सासरे कडक शिस्तीचे असल्याने त्यांनाही सुमनचे उद्धट वागणे पटले नाही. त्यांनी सुमनला कडक आवाजात सुनावले, सुनबाई, आमच्या घरी सुनापोरी लवकर उठतात, त्यामुळे तुलाही उद्यापासून उठावं लागेल. आणि हो, उद्या सकाळचा चहा उर्मिलाऐवजी तू द्यायचा मला. सासऱ्यांसमोर जरा नरम पडली सुमन. ठीक आहे मामाजी म्हणून पाय आपटत सुमन स्वयंपाकघरात गेली. भांडी आपटत काम करायला लागली. अगं जरा हळू काम कर, मामाजींना भांड्यांचा आवाज करून स्वयंपाक केलेला आवडत नाही, उर्मिला म्हणाली. एकदा सांगितलेलं कळत नाही का तुम्हाला? माझ्या मध्ये बोलायचं नाही म्हणून, सुमन उर्मिलाकडे बघून म्हणाली. अगं तुला आणखी रागवतील ते, म्हणून सांगते, उर्मिला म्हणाली. तुमच्यामुळेच मामाजी रागवले मला, सुमन म्हणाली. माझ्यामुळे? उर्मिला म्हणाली. हो, तुमच्यामुळे. तुम्हालाच मध्ये मध्ये नाक खुपसायची सवय आहे, जी मला अजिबात आवडत नाही, सुमन म्हणाली. आणि हो, उद्या मामांजींसाठी सकाळचा चहा मी बनवणार आहे, त्यामुळे तुम्ही स्वयंपाक करा. माझ्याच्याने नाही होत एवढा स्वयंपाक. ठीक आहे, उर्मिला म्हणाली. सकाळी उर्मिला उठली तरी सुमन उठलीच नाही. उर्मिलाने
तिची वाट बघितली, पण ती काही रूम बाहेर आली नाही. तेवढ्यात सासरेबुवा म्हणाले, सुनबाई, चहा आणा, मला जायचे आहे शेतात. उर्मिलाने पटकन चहा बनवून सासऱ्यांना दिला. सोबत 2 चपात्या दिल्या. अगं पोरी, चपात्या का दिल्या? खाऊन घ्या मामाजी, डबा पाठवायला वेळ होतो, तोपर्यंत पोटाला तेवढाच आधार होतो. पण तू का आणलास चहा? सासरेबुवा चहाचा घोट घेत म्हणाले, आजपासून तर लहान सुनबाईला सांगितलं होतं ना मी चहा द्यायला. हो मामाजी, तीच देणार होती, पण आज तिला थोडं बरं नाही, म्हणून मीच केला चहा. उर्मिला खाली मान टाकून म्हणाली, सगळी नाटकं आहेत ही, मला चांगलंच ठाऊक आहे. आता निघतो मी, पण संध्याकाळी बोलतो दिनेशसोबत, म्हणत चहाचा कप ठेवून सासरेबुवा शेतात निघून गेले. तेवढ्यात सुमन बाहेर आली. सासूबाई झाडांना पाणी देत होत्या. सासूबाई, मी चहा बनवते. अगं, पण चहा झाला. तुला माहीत आहे ना की तुझे सासरे सकाळीच घरून निघतात. त्यांना सकाळीच चहा लागतो. शिवाय त्यांनी तुला कालच सांगून ठेवलं होतं, तरी तू 9 वाजता उठली. काही शिकून घे त्या उर्मिलाकडून. शहरातली आहे, शिवाय शिकलेली आहे, पण गुणवान पोरगी आहे. लग्न झाल्यापासून कधी तिची तक्रार नाही की कुरबूर नाही. आमच्या पोरीसारखी वागते, शिवाय घरकामही चांगलं करते. मी जसं सांगेन तसं करायचा प्रयत्न करते. आपल्यासमोर मोठ्या जावेची स्तुती ऐकून सुमन आणखी भडकली. त्या दिवशीही तिने उर्मिलावर राग काढला, पण उर्मिलाने नमतं घेतलं. संध्याकाळी सासरेबुवा घरी आले. दिनेश आहे का? सासरेबुवा म्हणाले. काय हो, काय काम आहे दिनेशशी? सासूबाई म्हणाल्या, काही नाही, जरा बोलायला नको त्याला? सुनबाई कशी वागते घरात, जरा विचारतो त्याला जाब. त्याच्या आवडीच्या मुलीसोबत लग्न केलं त्याने, त्याबद्दल काही हरकत नाही, पण त्याने घरातले नियम तिला सांगायला नको? सुनेसोबत मी इतकं स्पष्ट बोलणं बरं दिसत नाही. सासरेबुवा म्हणाले, दिनेश, ए दिनेश, बाबा बोलवतात बघ तुला. सासूबाई म्हणाल्या. दिनेश बाहेर आला. काय हो बाबा? काय रे, काय ठरवलंस तू? कशाबद्दल बोलताय बाबा तुम्ही? अरे, सुनबाईला येऊन आता 6 महिने झाले, पण आताही ती सगळं काम उर्मिलावर बघते. सकाळी लवकर उठत नाही. संसारात तिला अजिबात गोडी दिसत नाही. अहो बाबा, असू द्या, आता काही दिवसच आहोत आम्ही इथे. दिनेश म्हणाला. काही दिवस म्हणजे? अहो बाबा, कालच माझ्या मित्राचा फोन आला होता. त्याने माझ्यासाठी चांगली नोकरी शोधली शहरात. शिवाय सुमनलाही शहरात राहणं आवडतं. त्याच अटीवर ती लग्नाला तयार झाली. दिनेश म्हणाला. तुझा निर्णय पक्का आहे? बाबा म्हणाले. हो. अहो बाबा, मला शेती करणे आवडत नाही. शिक्षण घेतलं ते नोकरीसाठीच ना? दिनेश म्हणाला. मी तुला अडवणार नाही, पण शहरात जाणार आहे म्हणून घरातली कामं करायची नाही का? सगळं उर्मिला करते. त्यात काय झालं बाबा, करतात तर, त्यांना सवय आहे. दिनेश म्हणाला. अरे, काम करूनच सवय झाली तिला, बसून नाही. बाबा म्हणाले. कधी निघणार आहेस? बाबा म्हणाले. पुढच्या हप्त्यात. सांग जरा सुनबाईला सवय करायला कामाची. हो बाबा, म्हणून दिनेश आत गेला. रात्रीचे जेवण आटोपले. सगळे आपापल्या खोलीत गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी उर्मिला सकाळीच उठून नेहमीची कामं करत होती. थोड्या वेळाने सुमन आली. अहो ताई, रात्री जरा मला बरं नव्हतं, म्हणूनच थोडा वेळ झाला मला उठायला. असू दे ग, चालायचंच, उर्मिला म्हणाली. आणि काय ग सुमन, मी ऐकलं की तुम्ही दोघं शहरात जाणार आहात? हो ना. आता तुमचे दीर किती शिकले आहेत? मग या खेड्यात राहून काही होणार आहे का? मला खूप आवड आहे शहरात राहायची. त्याच अटीवर लग्न केलं मी यांच्याशी. कधी एकदाची जाते असं झालं मला. सुमन म्हणाली. बरं बाई, जाशील. चल, आता ताटं वाढवून दे सगळ्यांना, स्वयंपाक झाला, उर्मिला म्हणाली. दुसऱ्या हप्त्यात सुमन आणि दिनेश शहरात जाण्यास निघाले. सुमन खूप आनंदी होती, पण उर्मिलाच्या डोळ्यात मात्र अश्रू दाटले होते. तिने सुमनला खाण्यापिण्याच्या बऱ्याच वस्तू बांधून दिल्या. ही घे बहिणीकडून शिदोरी आणि
दिनेशची आणि तू स्वतःची काळजी घे. येत जा अधूनमधून आमच्या भेटीला, असं म्हणून उर्मिला डोळे पुसायला लागली. दिनेश आणि सुमनला जाऊन आता 6 महिने झाले. सकाळी सगळे आपापल्या कामात मग्न होत असताना सुरेशच्या फोनवर सुमनचा फोन आला. तिकडून ती रडत होती. भाऊजी, तुम्ही पटकन निघून या. यांचा ॲक्सिडेंट झाला. तसेच घरातले सगळे शहरात गेले. दिनेशच्या एका पायाचं ऑपरेशन झालं. पायात रॉड टाकण्यात आला होता. सुदैवाने दिनेश वाचला होता. आता गावात परत येण्याशिवाय दिनेश आणि सुमनकडे पर्याय नव्हता. घरी आल्यावर उर्मिलाने सुमनची खूप मदत केली. दिनेशला उठून बसवायला, त्याचा व्यायाम करायला सुद्धा मदत करू लागली. कारण बाकी सगळे शेतात जायचे. शिवाय तिला घरातलं एकही काम करून देत नव्हती. सुमन जरा नरम पडली होती. ती स्वयंपाकघरात यायची तर उर्मिला तिला म्हणायची, अगं, काम करायला आयुष्य पडलेलं आहे. तू दिनेशची काळजी घे फक्त. त्यांना काय हवं नको ते बघ. हे ऐकून सुमनच्या डोळ्यात पाणी आलं. ताई, तुम्ही कोणत्या मातीच्या बनल्या आहात हो? मी कितीदा तुमचा अपमान केला. त्याबद्दल तुम्हाला माझ्याविषयी जराही राग नाही. उलट तुम्ही माझी मदत करता, माझ्या चुका लपवता. माझं माहेर जवळच आहे, पण त्यांनी माझी मदत केली नाही. आणि तुम्ही आज माझ्या आई बहिणीची उणीव भरून काढली. मी माणसं बघितली होती, पण माणुसकी आज बघते. खरंच ताई, मला माफ करा. आजपासून या घराला, या घरातील लोकांना मी आपलं समजेन. आता हेच माझं माहेर आणि तुम्हीच माझे मायबाप. आणि सुमन उर्मिलाच्या गळ्याला लागली. कशी वाटली कथा? आवडल्यास लाईक करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.